विचारवंत तर एकदम वयाच्या शेवटच असतात ना, म्हणजे दाढी मोठी झालेली, केस पिकलेले, खूप विचारवंत. हेरल लास्की नावाचा व्यक्ती, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे भारतीय संविधानाला लिहिण्यासाठी लागले. जी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण जे निर्माण झाले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध, जो तो प्राशन करेल तो वाघासारखा घुगरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. भारतामध्ये सामाजिक आर्थिक समता नांदावी हा त्यांचा ध्यास होता. भारतातील पीडितांच्या आणि दलितांच्या मूक वेदनांना आवाज आणि अस्मिता प्राप्त करून देणारा द्रष्टा म्हणून पाहिलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. आज आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये भेटायला आले आहेत सुरेंद्र संभाजी खोंडे. हे आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत आणि आता केंद्रीय विद्यालयात ते टीचर म्हणून काम पाहतात. नमस्कार सर. नमस्कार, जय भीम. सगळ्या दर्शकांना जय भीम. सर, आपण आता केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहात. हो. आणि आपला शिक्षण वगैरे कसं काय? माझं शिक्षण म्हणजे मी खेड्यातून आलेला आहो. जवळच चितोडा नावाचं गाव आहे, तिथे मी राहणारा होतो आणि 4थी पर्यंत शिक्षण माझं चितोड्यालाच झालं. नंतर मग 5वी ते 10वी पर्यंत माझं शिक्षण मॉडेल हायस्कूल वर्धा इथे झालेलं आहे. अच्छा. आणि नंतर मग वर्धेलाच JB सायन्स कॉलेज आणि यशवंत महाविद्यालय इथे माझं समोरचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. अच्छा, तुमचे 2 विषयांमध्ये की? माझं पॉलिटिकल सायन्स मध्ये MA झालेलं आहे आणि इतिहास या विषयामध्ये MA झालेला आहे. अर्थशास्त्र या विषयामध्ये मी ऍडमिशन घेतली, पण 1 वर्षानंतर ते सोडून दिलं नंतर. अच्छा. आणि मग MA केल्यानंतर नोकरी लागल्यामुळे ते सोडण्यात आलं. अच्छा. नोकरी लागल्यामुळे शिक्षण अर्ध राहिलेलं आहे, पूर्णविराम झाला. पूर्णविराम झाला. अच्छा, मग नोकरी कुठे तुमची? माझी पहिली अपॉइंटमेंट केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये INS मांडवी गोव्याला झाली होती. अच्छा. हो, गोव्याला माझी फर्स्ट अपॉइंटमेंट झाली 1993ला. आणि नंतर मग 5 वर्षांनी मी ऑर्डनन्स फॅक्टरी भद्रावती इथे ट्रान्सफर झालो आणि तिथून मग 2018 पर्यंत 17 पर्यंत तिथेच राहिलो आणि नंतर 18 पासून मग इथे हिंदी विश्वविद्यालय इथे केंद्रीय विद्यालय आहे, तिथे मी शिक्षणाचं कार्य करतो. अच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास, साहित्यांचा अभ्यास तुम्ही करता. हो. तर इतक्या मोठ्या महामानवाबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे व्यक्तिमत्व आहे हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि लहानपणापासूनच मला म्हणजे अशी आवड होती का डॉक्टर आंबेडकरांचं साहित्य वाचलं पाहिजे बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला काहीतरी त्यांची जानकारी घेतली पाहिजे आणि समाजाबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे, अशी माझ्या मनामध्ये एक भावना होती. त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, त्यांनी लिहिलेले पुस्तकं आणि बऱ्याच अशा मोठ्या म्हणजे जे भाषण देणारे जे लोक होते त्यांचे मी आवडीनं भाषण ऐकायचो. हो, म्हणजे सर्वसमावेशकच अभ्यास होता. सर्वसमावेशक अभ्यास. डॉक्टर बाबासाहेबांचा स्ट्रगल अगदी शिक्षणापासूनच सुरू झाला. बिलकुल. त्यांचे वडील सुभेदार असल्यामुळे त्यांना ते शिक्षण घेता आलं, पण त्यांचं स्ट्रगल हा तेव्हापासूनच सुरू झालेला. तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा लहान होते, बालपण होतं त्यांचं, ते बालपण खूप त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. म्हणजे हे बघा का लहानपणी मुलावरती संस्कार चांगले झाले तर तो मुलगा खूप म्हणजे एका वेगळ्या वातावरणात वागतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लहानपण नेहमी त्यांना समाजामध्ये द्वेष भावनेनंच पाहायला गेलेलं आहे. जेव्हा त्यांना म्हणजे शिक्षणासाठी शाळेत जावं लागत होतं, समाजामध्ये वावरावं लागत होतं किंवा बाजारात जायचं किंवा अजून कोणत्या कामानिमित्त बाहेर जायचं असलं तर त्यांना पदोपदी अपमान सहन करावा लागला.
हम्म. त्यांना शाळेतही फार चांगली वागणूक नाही मिळाली. हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे लहानपणीच आईचं जे माया जे होती, जे छत्र होतं, ते छत्र हरवलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी त्यांचं पालन पोषण आणि त्यांची आत्या जी होती त्यांनी त्यांचं पालन पोषण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा साताऱ्याच्या शाळेमध्ये टाकण्यात आलं, तिथे त्यांना म्हणजे चांगली वागणूक नाही मिळाली. परंतु एक कृष्णाजी आंबेडकर नावाचे जे शिक्षक होते त्यांनी आपलं स्वतःचं नाव म्हणजे त्यांची विद्वत्ता त्यांनी पाहिली. छोटासा भिवा, बाबासाहेबांना भिवा म्हणून ओळखल्या जात होतं. आणि हा भिवा खूप हुशार आहे बा, हा देशामध्ये काहीतरी नाम कमवेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी आंबावडेकर हे जे नाव होतं त्यांचं, सुरुवातीला सपकाळ होतं, नंतर आंबावडेकर जे त्यांचं नाव होतं ते आंबावडेकर नाव बदलवून त्यांनी आंबेडकर हे नाव वापरायला परवानगी दिली. कृष्णाजी आंबेडकर, कृष्णाजी केशव आंबेडकर. तर हे शिक्षक होते त्यांनी बाबासाहेबांबद्दल, भिवाबद्दल खूप आत्मीयता होती त्यांच्या मनामध्ये. परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना योग्य वागणूक नाही मिळाली. त्यांना बसायची जागा वेगळी होती, मागे बसायला लागत होतं, त्यांना पाण्याला तसं टच करता येत नव्हतं. त्यांना तर तसा नियमच होता त्या शाळेमध्ये की ज्या दिवशी जर त्या शाळेचा पिऊन आला नाही तर त्या दिवशी त्यांना पाणी पण मिळणार नव्हतं. पिऊनच्या हातात त्यांना पाणी प्यायसाठी वेगळा एक घडा असायचा. कॉमन जिथे मुलं सगळे एकत्र बसतात किंवा एकत्र पाणी पितात त्या ठिकाणी त्यांना अलाउ नव्हतं, त्यांना हात नाही लावू द्यायचं. तर हे सगळं त्यांच्या बालपणाच्या मनावरती हे प्रतिबिंब कोरल्या गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशी एक भावना तयार झाली का मी समाजामध्ये म्हणजे मी या शाळेत शिकतो, माझे वडील सुभेदार आहे, तरी पण मला अशी वागणूक मिळते. अशी वागणूक का मिळते बा? तर त्यांनी जे वातावरण बघितलं तर ते होते आपल्या देशातली चातुर्वर्ण व्यवस्था. चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे 4 भागामध्ये विभागलेली, आणि चौथा वर्ण जो होता तो शूद्राचा वर्ण होता. आणि शूद्राचा वर्ण जो होता हा सगळं म्हणजे असं नाही का फक्त एक महार, मांग किंवा अजून हीच जाती होती बा, बऱ्याच जाती होत्या. आपण आज जो बहुजन वर्ग हा शब्द प्रयोग करतो, हे सगळे बहुजन वर्ग हा शूद्रामध्ये येत होता. तर त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये हे अतिशूद्र, डॉक्टर आंबेडकरांची जात म्हणजे अतिशूद्र. तर त्यांच्यामुळे ते म्हणजे वरच्या 2 श्रेणीतर्फे पण 3 श्रेणीमुळे पण ते हे व्हायचे, परेशान व्हायचे. आणि या शूद्राच्या याच्यामध्ये अतिशूद्र आणि शूद्र यांच्यामध्ये जे तफावत होती त्या तफावतीमुळे पण त्यांना त्रास व्हायचा. अच्छा अच्छा. सर, बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथेच का घेण्यात आली? त्याच्या मागे काही विशेष कारण होतं का बाबासाहेबांचं? असं नाही का बौद्ध धर्माची दीक्षा हे बाबासाहेबांनी म्हणजे नागपूरच निवडलं. म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये आहे ना शंका आहे का तिथे RSS चं ऑफिस आहे किंवा अजून काही म्हणजे RSS ची मुवमेंट चालते बा, तर त्याच्या विरोधात म्हणजे आपण तिथं स्थळ तयार करावं बा, किंवा आपण तिथे आपली दीक्षा देऊन आपलं एक अस्तित्व निर्माण करावं, हा उद्देश बाबासाहेबांचा नव्हताच. बाबासाहेबांचा उद्देश हा होता, आपण बुद्ध साहित्यामध्ये जर आपण बघितलं तर नागवंशीय हा शब्द येतो. आणि हा नागवंशीय शब्द जो आहे हा बुद्ध साहित्यातला म्हणजे अधिकतर नाग, आणि नागपूरला पाहिलं तर नाग नदी पण आहे ना. तर नागवंशीय लोकांच्या सानिध्यामध्ये आपण बुद्ध धर्माचा प्रसार करावा बा, असं त्यांचा विचार होता. आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं. असं म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं काहीच हे नव्हतं का तिथे RSS चं ऑफिस आहे बा त्याच्यामुळे आपण तिथे निवडावं, हा मुद्दाच नव्हता त्यांच्या मनामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करण्यात
त्यांची फार मोठी भूमिका होती. तर ही भूमिका तुम्ही सांगाल का? बिलकुल, कशी होती, बिलकुल. काय होती? हे बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे जनक म्हणतात, हम्म, भारतीय संविधानाचे रचयिता म्हणतात, फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. हम्म, आणि हे म्हणणं एकदम सत्य आहे आणि लॉजिक आहे. हम्म, हे बघा, ज्या वेळेस 1946ला हम्म, भारतीय संविधानाची कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार झाली होती. हम्म. हा 9 डिसेंबर 1946ला ला झाली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापित करण्यात आली होती. हम्म, सच्चिदानंद साहा पहिल्या सभेचे अध्यक्ष होते, नंतर मग डॉक्टर राजेंद्र प्रसादला करण्यात आलेला आहे, नंतर दुसऱ्या मीटिंग पासून. हम्म, तर मग नंतर हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बरेचसे प्रांतातले आणि विभिन्न जाती धर्म पंथातले आणि अनेक क्षेत्रातले सांस्कृतिक क्षेत्रातले वगैरे विभिन्न, म्हणजे भारतामध्ये अनेक सारे राज्य होते का नाही, हम्म, हम्म, आणि विविधता खूप होती भारतामध्ये, डायव्हर्सिटीज खूप होती. तर प्रत्येक याचं प्रतिनिधित्व असावं आणि यासाठी ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार करण्यात आली होती. हम्म. आणि त्याच्यामध्ये नंतर मग ते ड्राफ्टिंग कमिटी तयार करण्यात आली होती. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे काय? अशी असेंब्ली ज्याच्यामध्ये काही प्रश्न ठेवण्यात येतात आणि त्याच्यावर चर्चा वितर्क केल्या जातात, ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. त्याच्यामध्ये मतदान घेणे वगैरे हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. पण ड्राफ्टिंग कमिटी हा जो विषय आहे, त्या कमिटीकडे संविधानाला प्रारूप देणे आणि संविधान भाषेमध्ये कसं लिहायचं, संविधान कसं बसवायचं, प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होईल हे तोलून मोलून लिहिण्याचं काम त्या ड्राफ्टिंग कमिटीकडे होतं. आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये 7 लोक होते. 7 लोक होते आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे 6 लोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक शेवट. अल्लादा कृष्णस्वामी अय्यर होते, अजून बरेचसे असे 6 लोक होते. त्याच्या आता आपण म्हणतो का 6 लोक होते ना, बाबासाहेबांनाच का म्हणतात बा? तर प्रश्न हा येतो का त्याच्यातले 2 लोक जे होते हे फॉरेनला चालले गेले, अमेरिकेला निघून गेले. आणि त्याच्यानंतरचे 2 लोक जे होते ते 2 लोक म्हणजे दिल्लीला कधी आलेच नाही. आणि 2 लोक जे होते ते संस्थानिक जे असतात, त्या संस्थानिकांच्या कार्यामध्येच, एक व्यक्ती जो होता तो संस्थानिकांच्या कार्यामध्येच हे बिझी राहिला, तो काही त्याच्यामध्ये भाग घेतलेला नाही. आणि एक व्यक्ती होता तो आजारपणामुळे त्या याच्यामध्ये आलेला नाही. त्यामुळे हे 6 लोक नुसते नॉमिनी राहिले आणि त्याच्यातले कोणी मरण पावले तर परत त्याच्यामध्ये त्यांचे हे घेतले नाही, म्हणजे प्रत्यक्षपणे ते सहभागी झालेले. आणि त्यामुळे सगळा भार जो आला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आलेला आहे. बी एन राव हे सरकारी सल्लागार होते बाबासाहेबांना मदत करणारे. आणि बाबासाहेबांना जे जे कलम लिहायचे होते ते कलम कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ठेवून आणि त्याला मान्यता घेऊन लिहिणं हे जिम्मेदारी डॉक्टर बाबासाहेबांवरती होती. म्हणजे कोणतंही कलम आपल्या मताने कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहायचं असं नव्हतं. जे आपण निश्चित केलेलं आहे ते जे काही 394 जे लोक होते त्या लोकांमध्ये पास करून घ्यायचे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जेवढे काही लोक होते, काही पाकिस्तानात गेल्यानंतर मग संख्या कमी झाली, ही गोष्ट वेगळी आहे, पण त्या लोकांमधून पास करून घ्यायचं आणि पास करून झाल्यावर त्यांचा ड्राफ्ट बनवणं. तर पास करायसाठी कोणी विरोध करायचे, कोणी फेवर करायचे, है ना. तर त्याच्यामधून पास करून घेणं म्हणजे हा कानून हे जर आपण संविधानामध्ये इन्क्लूड केलं तर याचा फायदा किती आहे, नुकसान किती आहे हे स्पष्टपणे समजून सांगणं हे बाबासाहेबांचं काम. आणि हे पास करून घेऊन ते संविधानामध्ये समाविष्ट करण्यात येत होतं. त्याच्यामुळे बाबासाहेबांना प्रत्येक जेवढे काही आर्टिकल्स आहेत, जेवढे काही मुद्दे आहेत, ते सारे मुद्दे पास करून संविधानामध्ये इन्क्लूड करणं हे त्यांचं काम झालं. म्हणून बाबासाहेबांना संविधानाचे जनक म्हणतात.
3 वर्ष लागली हो. हे संविधान. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हं. हे भारतीय संविधानाला लिहिण्यासाठी लागलेले. 1950 हा, मध्ये ते 1946 पासून तर 19. म्हणजे 9 डिसेंबर 1946 पासून तर 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत, 26 नोव्हेंबर 1949 हे शेवटली मीटिंग झाली भारतीय संविधानाची. आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं, भाषण दिलं, आता आपण नवीन याच्यामध्ये पदार्पण करत आहोत, नवीन विचारधारेमध्ये पदार्पण करत आहोत, आपलं आता संविधान स्वतः लागू होईल. परंतु मी या माझ्या देशातल्या सगळ्या लोकांना समानतेचा अधिकार तर दिलेला आहे, परंतु याच्यामध्ये जे लोक आहे ते असमानता आर्थिक दृष्टीने राहत. म्हणजे एकाच वेळेस आपण समानताही देऊन राहिलो, पण त्याच वेळेस आपल्याला असं चित्र पाहण्यात येईल का काही लोक धनवान आहेत तर काही लोक गरीब आहेत. आर्थिक असमानता आपल्याला पाहायला मिळेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथेच नमूद केलं होतं. केंद्र सरकार एक विशेष अधिवेशनातून महिला आरक्षण आता मांडणार आहे, तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर महिला सक्षमीकरण आणि महिला आरक्षण यावर त्यांनी आधींवर तेव्हाच मत व्यक्त केले होते. त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतातल्या महिलांबद्दलचे विचार खूप, बाबासाहेबांचे विचार या बाबतीत खूप स्पष्ट आणि प्रगल्भ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कानून मंत्री असताना नेहरू मंत्रिमंडळामध्ये हिंदू कोड बिल ठेवण्यात आलं. आणि हे हिंदू कोड बिल आहे काय? हिंदू कोड बिल हे आहे का भारतातल्या महिला, चाहे त्या ब्राह्मण महिला असो का शूद्र महिला असो, कोणत्याही महिला, उच्च जातीच्या असो निम्न जातीच्या असो, सगळ्या महिलांना अधिकार नव्हते त्यावेळेस. का म्हणजे उच्च जातीच्या महिलांसुद्धा चूल आणि मूल इथपर्यंत सीमित होत्या. काही लिमिटेडच असतील शिकलेल्या, परंतु सामान्य महिला नव्हत्या. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार मांडले होते. बघा, एक महिला शिकली तर पूर्ण घर शिक्षित होतं, बरोबर है ना. एक महिला शिकली तर पूर्ण घर शिक्षित होतं, परंतु त्यांना शिक्षणाची संधी देण्यात यावी. आता शिक्षणाची संधी कशी देण्यात यावी? कारण की आपल्या सामाजिक व्यवस्थेने तर शिक्षणाचा अधिकार महिलांना सीमित केलेला होता. त्यामुळे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हे एक विधेयक मांडलं होतं. त्यामुळे महिलांमध्ये समानता निर्माण व्हावी, महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळण्यात यावा, महिलांना काय म्हणतात त्याला योग्य वेळी विवाहाचा अधिकार मिळण्यात यावा, आणि जर समजा नाही पटलं तर स्वतः घटस्फोट घेण्याचा अधिकार सुद्धा महिलांना असावा, है ना. महिलांना आपल्या उपजीविकेसाठी पोटगी मिळावी, हे सगळे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मध्ये मांडले होते. पण दुर्दैव असं झालं, त्यावेळेस सामाजिक व्यवस्था ते ऍक्सेप्ट करू नाही शकली, है ना. आणि बाबासाहेबांनी मांडलेला हा जो विधेयक होतं ते मंत्रिमंडळात नाकारण्यात आलं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपल्या पदाचा इस्तिफा दिला. कशासाठी? तर हिंदू कोड बिल नाकारले. हे काही त्यांच्या स्वार्थासाठी नाही केला होता त्यांनी, भारतातल्या सर्व महिलांसाठी, भारतामध्ये जेवढ्या काही महिला आहेत त्यांना अधिकार मिळावा, त्यांना सन्मानाचं जीवन जगण्यात यावं, त्यांना मान सन्मान देण्यात यावा, त्यांच्यावर अत्याचार न व्हावं, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल विधेयक मांडण्यात आलं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महिलांचा उद्धारक म्हटलं गेलेलं आहे. महिलांचा उद्धारक. आज आपण म्हणतो का आज मी नोकरीवर आहे, स्त्रिया हक्काने डिलिव्हरी काळामध्ये रजा घेतात, पैशाचे म्हणजे वेतन सहित. हे मूळ भावना कुठली आहे? ही मूळ भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. महिलांना समान काम समान वेतन हा उद्देश सुद्धा हिंदू कोड बिल मध्ये ठेवण्यात आलेला होता.
महिलांना समान अधिकार देण्यात यावा. त्यास तसंच महिलांना भरपगारी रजा, कामाचे जे अवधी असतात, चाहे पुरुष असो स्त्री असो, 12-12 घंटे काम करायचे हो त्यावेळेस. आणि जे कारखानदारी पद्धती होती, ज्याला आपण कॅपिटलिझम म्हणतो, प्रायव्हेट, अशा ठिकाणी राबवून घ्यायचे आणि त्यांचं शोषण व्हायचं. तर तिथे 8 घंटे काम हे बंधनकारक करण्यात आलं. हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. हे एवढं मोठं जे अस्तित्व आहे बाबासाहेबांनी हे महिलांसाठी केलेलं आहे. त्यामुळे महिलांचे उद्धारक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर, दलित साहित्य हे कसं उदयास आलं? दलित साहित्य, आता बघा, हे साहित्य म्हणजे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे आपण आपले विचार लिहितो. आणि दलित साहित्य म्हणजे हा जो वर्ग आहे, दलित वर्ग जो आहे, त्या वर्गातील जे संशोधक आहे, त्या वर्गातील जे लेखक आहे ना, त्या लेखकांनी आपल्या वेदना, आपले विचार, आपल्या भावना त्याच्यामध्ये लिहिलेले आहे. आणि हे बघा, कसं असतं, ज्याचं जळतं त्याला कळतं, हा एक शब्द आहे है ना. त्या समाजावरती जो अन्याय झाला, त्यांनी जो पाहिला, जसं बाबासाहेबांनी लहानपणापासून मोठे तुम्हाला माहित आहे का, बडोदा संस्थानामध्ये अमेरिकेवरून PhD आणि मोठी पदवी घेऊन आल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये है ना प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ लिहिला आणि थेसिस लिहिला. त्याच्या आधारावर आज आपली RBI उभी आहे है ना. भारतीय रिझर्व्ह बँकची उत्पत्ती बाबासाहेबांच्या या ग्रंथामुळे झालेली आहे. हे बरेच लोकांना माहित नाही. या थिसिसवरच त्यांचं RBIचे रूल्स वगैरे, प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स सोल्युशन अँड इट्स ओरिजिन, हा ग्रंथ आहे बाबासाहेबांचा. आणि त्याच्यात ते विश्लेषण करतात का भारतीय पैशाचं मूल्यांकन अवमूल्यांकन कसं होतं, आणि त्याच्या आधारावर मग ही उत्पत्ती झालेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. आणि जेव्हा बडोदा संस्थानामध्ये अग्रीमेंट केला होता सयाजीराव गायकवाडांनी का तुम्ही तिथून शिकून आल्यानंतर आमच्या संस्थानामध्ये तुम्ही सर्व्हिस द्या, जेव्हा त्यांना तिथे पोस्ट देण्यात आली, मोठी पोस्ट देण्यात आली, तेव्हा फाईल मागितल्यानंतर तिथला जो कारकून होता, तिथला जो चपराशी होता, तो फाईल घेऊन दुरून त्यांच्या टेबलावर फेकून द्यायचा. म्हणजे एवढा मोठा अधिकारी होऊन सुद्धा त्यांना अपमान सहन करावा लागला. असेच दलित साहित्यामध्ये बरेचसे असे विद्वान आहेत, बरेचसे असे लेखक आहेत, बरेचसे असे काय म्हणतो आपण रिव्हॉल्ट करणारे जे लोक आहेत, त्यांना अपमान सहन करावा लागला. आणि त्यांच्या त्या वेदना त्या लिखाणातून त्यांनी मांडल्या. आणि ते जे लिखाण आहे ते दलित साहित्य म्हणून, विद्रोही साहित्य म्हणून गणल्या गेलेलं आहे. अच्छा. आर्थिक सामाजिक विकासाचे बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न, आर्थिक सामाजिक ना, ते जे स्वप्न त्यांनी तेव्हा पाहिलं होतं ते खऱ्या अर्थाने पूर्ण झालं की त्याची कुठेतरी पायमल्ली झाली असं तुम्हाला वाटतं? अजून 75 वर्ष झाले स्वातंत्र्याला आपल्याला. तर मी 2 भागामध्ये सांगतो. पहिले सामाजिक, सामाजिक मूल्यांकन, आणि दुसरं आर्थिक मूल्यांकन. सामाजिक मूल्यांकन, आज आपण इथे बसलेले आहोत. आज काही ठिकाणी काही आपल्याला वाटत नाही तर तुम्ही कोण आहे बा, मी कोण आहे, एकत्र बसतो, एकत्र जेवतो. परंतु हेच ठिकाण भारत नाही. भारताला जर पाहायचं असलं तर आपल्याला थोडस याच्यात जावं लागेल, ग्रामीण भागामध्ये जावं लागेल. हे जे शहरी भाग जो आहे, हा शहरी भाग 10-20% आहे समजा. तुम्ही थोडस ग्रामीण क्षेत्रामध्ये जा, त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आपल्याला भयानक दृश्य दिसते, सामाजिक दृश्य दिसते.
आजही जातीच्या आधारावर चावडे आहेत गावामध्ये. तिथे लोक बसतात. हे आपल्या समाजाची आहे, ते त्या समाजाची आहे, ते त्या समाजाची आहे. म्हणजे आज समाज विहीन नाही झाला. आज कुठेतरी विभक्त आहे अजूनही. अजूनही विभक्त आहे. आजही लोक म्हणजे नावाने नाही मारत. कुठे गेला होता रे? महार मोहल्ल्यात गेलो होतो, मांग मोहल्ल्यात गेलो होतो. म्हणजे हे बघा, हा शब्द प्रयोग जो होतो हा त्या व्यक्तीला म्हणजे चिथावणी देणारा आहे, है ना. त्या व्यक्तीला असं म्हणजे चीड आणण्यालायक आहे. तर हे जे ग्रामीण भागामध्ये आज आपण पाहतो, खरंच आपल्याला असं वाटतं का सामाजिक पूर्ण एक समाज विहीन झालेला आहे? नाही. आणि इथेच नाही, मोठ्या मोठ्या संस्थानामध्ये पण बघा तुम्ही, युनिव्हर्सिटीमध्ये बघा, है ना. काही युनिव्हर्सिटीमध्ये आपण टेलिव्हिजनवर न्यूजमध्ये ऐकतो ना, या व्यक्तीला या कारणामुळे प्रताडित करण्यात आलेलं आहे. मुंबईचं मेडिकल कॉलेजचं उदाहरण आपण बरेच वेळा ऐकलेलं आहे. आदिवासी मुलगी, है ना, तिला ते एमडी करत होती ती मुलगी, ऐकलंच असेल तुम्ही. त्या जातीच्या आधारावर तिच्यासोबत म्हणजे डिस्क्रिमिनेशन होत होतं. कॉलेजमध्ये बऱ्याच ठिकाणी डिस्क्रिमिनेशन होत असतात. कोणत्या कोणत्या ऑफिसेसमध्ये, कार्यालयामध्ये हे अजूनपर्यंत पूर्णतः नष्ट झालेलं नाही. आपण उमेद ठेवूया हे पूर्ण नष्ट व्हावं आणि समाज एकत्रित व्हावा. त्याच्यामुळे आपल्या देशाची लोकशाही हे बळकट होईल. बाबासाहेबांनी हीच म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी पूर्ण जीवनभर धर्मनिरपेक्षता हा शब्द घेऊन आपले आंदोलन केलेले आहे. बाबासाहेबांनी म्हटलंय, राजकारणामध्ये तुम्ही जर धर्म आणला तर देशाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही, देश दुभरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हा धर्मांधवाद काढून टाका तर देश एकत्रित होईल, देशातले लोक एकत्रित होईल आणि आपल्या देशाची जे लोकशाही मूल्य जे आहे हे अजून बळकट होईल, असं बाबासाहेबांनी पूर्ण जीवनभर सांगितलेलं आहे. बाबासाहेबांचा विश्वास लोकतंत्रावर खूप होता, लोकशाहीवर खूप होता. त्याचे उदाहरण मी सांगेन नंतर. आता दुसरा भाग तुम्ही विचारला, आर्थिक विश्लेषण. आजही आपल्याला असं दिसतं चित्र का काही लोक त्यांच्या जो पैसाच पैसा आहे, आर्थिक विषमता सांगतो, आर्थिक विषमता. कार्ल मार्क्सनी काय म्हणतात त्याला, वर्ग व्यवस्था हा सिद्धांत मांडला होता, है ना. बाबासाहेबांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आपल्या देशामध्ये त्या व्यतिरिक्त जातीय समीकरणातून आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे. जी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण जे निर्माण झाले होते आणि त्या कार्याच्या आधारावर त्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं होतं, त्या कार्याला नंतर मग जातीची हे बंधन घातलं आलं. आता त्या काळामध्ये जो कोणी निम्न जातीचा असेल तो जास्त पैसा ठेवू शकत नव्हता, तो आर्थिक चांगले व्यवहार करू शकत नव्हता, म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. आजही आपण बघा, देशामध्ये 15% अनुसूचित जाती, 7.5% अनुसूचित जनजाती आणि 27% जे आरक्षणच्या हिशोबाने सांगून राहिलो, म्हणजे जवळजवळ 52% आज आता आपण जर पाहतो म्हटलं तर बहुजन समाज वर्ग आहे, त्याला आपण ओबीसी वर्ग म्हणतो. त्यांची आर्थिक स्थिती बघा ना, आजही त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे या प्रतिशत मध्ये 80% जे लोक आहे ते त्यांची स्थिती हातावर आणणं पाहणं अशा पद्धतीची आहे. त्यांच्याजवळ कुठे पैसे राहणार, है ना. आणि काही वर्ग, पुंजीपती वर्ग जो आहे तो आज
बंगल्यावर बंगले बांधतो, त्याच्याजवळ पैसे ठेवायला जागा नसतं. ही एक विषमता ही बाबासाहेबांनी सांगितली होती. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी शेतीसाठी एक मोठा सिद्धांत सांगितला होता. शेतीसाठी हा सिद्धांत सांगितला होता का शेती ही सामुदायिक तत्वावर करण्यात यावी. सर, भारतातील शेती व्यवस्था नष्ट होत आहे. बाबासाहेबांनी त्यावेळीच शेती व्यवस्थेबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. हो. त्या खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यात आल्या नाही तेव्हा. बरोबर. मग आताही तुम्हाला त्या गोष्टींची कमतरता वाटते बिलकुल, का? आजही आता तर शेती व्यवस्थेवरच अवलंबून असलेला आपला देश आहे ऍक्च्युली. बरोबर आहे. खरं पाहता तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, आज आपण पाहतो म्हटलं तर ग्रामीण क्षेत्रामध्ये 80% लोक हे पूर्णतः शेतीवरती निर्भर आहे. त्या 80% मध्ये बरेच लोक लँडलेस लेबर पण आहे. आणि लँडलेस लेबर म्हणजे ज्यांच्याजवळ जमीन वगैरे नाही असा वर्ग. आणि याच्यामध्ये बराचसा समुदाय जो आहे हा बहुजन वर्ग आहे, ज्याच्याजवळ शेती नाही आहे, तो लँडलेस आहे, तो दुसऱ्या जमीनदाराकडे शेतीकडे जातो. आणि आहे जमीन तर ती किती आहे, 2 एकर 3 एकर 5 एकर 7 एकर 10 एकर म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये जमीन आहे. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जमीन विषयक आपले विचार सिद्धांत मांडला आहे. जमीन कशी म्हणजे शेती कशी करावी, शेती अशी करावी. बाबासाहेबांनी म्हटलं वैज्ञानिक पद्धतीने शेती करावी. बाबासाहेबांचे सगळे विचार हे वैज्ञानिक होते. वैज्ञानिक पद्धतीनं आधुनिक शेती करावी हा बाबासाहेबांचा उद्देश होता. त्याच्यामुळे आपलं जे देशाचं अन्न आहे म्हणजे धान्य आहे हे स्टोरेज वाढेल. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी म्हटलं आहे का शेती हे सामुदायिक तत्वावर करण्यात यावी. सामुदायिक तत्वावर म्हणजे समाजवादी तत्वावरती. आता समाजवादी तत्वावरती करण्यात यावी म्हणजे कसं का छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तुम्ही यंत्र चालवू शकत नाही किंवा मोठे मोठे जे म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करू शकत नाही. तर तुम्ही एकत्रित या, कन्सोलिडेट करा. त्याला कन्सोलिडेट केल्यानंतर यंत्राच्या माध्यमातून शेती करा, आधुनिकतेने शेती करा. त्याच्यामुळे लोकांना उत्पादनचा फायदा होईल, म्हणजे उत्पादन पण जास्त होईल आणि त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती सुधरेल. असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जलमंत्री होते, जलसंपदा मंत्री होते, त्यावेळेस आपल्या देशामध्ये बऱ्याचशा नद्या आहेत. ह्या नद्यांचं पाणी फुकट असं वाया जाते. तर त्या नद्या त्याच्या ज्या सहाय्यक नद्या ट्रिब्युटरीज ज्या आहेत त्या ट्रिब्युटरीज मध्ये आणून किंवा दुसऱ्या अन्य ठिकाणी वळवून त्या ठिकाणी इरिगेशन कसं करता येईल, त्या ठिकाणी आपण मोठे मोठे डॅम कसे बांधू असा विचार बाबासाहेबांनी ठेवला होता. बाबासाहेबांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध असं म्हटलं होतं. आता सध्या जो शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे आणि सामान्य पालकांना खूप शिक्षणावर खर्च येत आहे. तसं पाहिलं तर उच्च शिक्षण घ्यायला खर्च यायला नको तसं, पण त्या शिक्षणाच्या पायी, त्या बोजापायी म्हणजे उच्च शिक्षण मुलांना देणे आजच्या काळात तरी कठीण झालेलं आहे. बरोबर. तर त्यावेळी मांडलेले विचार बाबासाहेबांचे ते फार दूरगामी होते, पण ते प्रत्यक्षात आले नाही. त्यावर तुमचं काय मत आहे? बरं, डॉक्टर बाबासाहेब आणि शिक्षण हे तर म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. कारण की बाबासाहेब म्हटलं तर विद्वत्ता आणि शिक्षण हे अलग होऊ शकत. बाबासाहेब मरेपर्यंत अभ्यास करत होते, विद्यार्थी होते ते. आणि शिक्षण म्हटलं तर बाबासाहेब. आता विचार असा आहे का बाबासाहेबांनी खुद भारतीय संविधानाच्या 45व्या आर्टिकलमध्ये भारतातल्या सगळ्या लोकांना म्हणजे तरुणांना त्यावेळेस 14 वर्षापर्यंत निशुल्क आणि अनिवार्य शिक्षण देण्यात यावं असं बंधनकारक करण्यात आलं होतं. आणि राज्यांना म्हणजे ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ठेवण्यात आले होते का तुम्ही तुमच्या राज्यामध्ये हे व्यवस्था तयार. म्हणजे खुद संविधानामध्येच बाबासाहेबांनी सांगितलं होतं का लोकांना, मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण
हे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो, आत्मनिर्भर तयार करते, हा ना. त्यांच्या बुद्धीचा विकास होतो आणि लोक ते आत्माभिमान म्हणजे आत्मसन्मान कसा येईल त्या शिक्षणानं. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध, जो तो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुराय, है ना. वाघ कसा डरकाळी फोडतो, त्याप्रमाणे तो व्यक्ती त्या व्यक्तीवर अन्याय जर झाला तर त्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची क्षमता हे शिक्षणातूनच येत असते, बाकी कोणत्याही याच्यातून येणार नाही. शिक्षण घ्याल तर तुम्हाला ते समजेल. म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणावर भर दिला. बाबासाहेबांनी महिला शिक्षणावर पण भर दिलेला आहे. मी मगाशी म्हटलं होतं की एक स्त्री जर साक्षर झाली तर पूर्ण घर ती साक्षर करते. तर बाबासाहेबांनी महिला, पुरुष आणि मुलांकडे शिक्षण कसं जाईल याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण हे विदेशात घेतलं, तर त्यावर अनेक विचारवंतांचा प्रभाव त्यावेळी त्यांच्यावर असेलच, तर तो कसा? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण घेतलं, त्यांना माहित होतं का आपण शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशातल्या लोकांना कसं प्रगत करावं, आपल्या देशातल्या लोकांना त्याचा उपयोग कसा होईल, यासाठी बाबासाहेबांनी आणि आपल्या देशातली व्यवस्था भारताच्या बाहेर लोकांना कशी कळेल यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकतर शिक्षण इंग्लिशमध्ये घेतलेलं आहे. बाबासाहेबांना जवळजवळ 11 भाषेचं ज्ञान होतं, एकच भाषा नाही. त्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त रायटिंग केलेलं आहे इंग्लिशमध्ये, सगळ्यात जास्त रायटिंग पूर्ण इंग्लिशमध्ये केलेलं आहे त्यांनी. आणि इंग्लिशमध्ये करण्याचा उद्देश त्यांचा हाच होता का मी जे लिहिलेलं आहे हे इथली जी व्यवस्था जी आहे, ज्या व्यवस्थेमुळे लोकांना त्रास होतो, लोकांची स्थिती खराब आहे, ती कशी बदलत, तर हे लोकांना कळावी यासाठी, वास्तविकता कळावी यासाठी त्यांनी विदेशातल्या लोकांना, विद्वानांना कळण्यात यावं यासाठी इंग्लिशमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. आता बाबासाहेबांचं जे शिक्षण अमेरिकेत झालं, लंडनमध्ये झालं, कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये झालेलं आहे. तर हे शिक्षण घेताना त्या काळचे जे प्रख्यात जे अर्थशास्त्री होते, समाजशास्त्री होते, राजनीतिज्ञ होते, यांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती होता. आणि त्यामध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटतं का अमेरिकेमध्ये ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते त्यावेळेस अमेरिकेमध्ये सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करणारे सिडने वेब नावाचे एक विचारवंत होते. सिडने वेब, दोघंही पती पत्नी आणि दोघंही खूप मोठे तत्वज्ञानी होते, खूप मोठे विचारक होते. ते एवढे बिझी राहायचे का त्यांना अपॉइंटमेंट घेऊनच कोणी भेटत असायचं, आणि अपॉइंटमेंट देऊन सुद्धा त्यांना भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. इव्हन अमेरिकेचे राष्ट्रपती सुद्धा त्यांना अपॉइंटमेंट मागत होते. या पद्धतीचे ते खूप मोठे म्हणजे बिझी व्यक्तिमत्व होतं. तर बाबासाहेबांनी सिडने वेबचं वाचलं, साहित्य वाचलं. ते समाजशास्त्राचे खूप मोठे हे होते. वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं का आपण या मोठ्या व्यक्तीला भेटावं बा. तर ते सिडने वेबच्या घरी गेले. सिडने वेबचा मोठा बंगला, आणि ते आपल्या दरवाजाच्या बाहेर जे गॅलरी असते तिथे ते बसले. बसल्यानंतर बराच वेळ बसून राहिले, आणि बसल्यानंतर ते काही वेळांनी घरातून एक स्त्री बाहेर आली. त्यांनी बाबासाहेबाला विचारलं का तुम्ही कशासाठी आले बा. तर बाबासाहेबांनी म्हटलं का मला सिडने वेब यांना भेटायचं आहे बा. तर ती म्हणाली का तुम्ही सिडने वेब ला का भेटू इच्छिता बा, असं का त्यांच्यामध्ये आहे.
तर बाबासाहेबांनी पूर्ण सिडनी वेबनी जे जे ग्रंथ लिहिले, जे जे साहित्य लिहिले, त्याचं लिस्टच वाचून दाखवली. ते लिस्ट ऐकल्याबरोबर, म्हणजे ते ग्रंथाचे नाव ऐकल्याबरोबर ती एकदम चमत्कारिक झाली. तिला वाटलं काय हे एवढं सिडनी वेबचं वाचन बहुतेक आजपर्यंत कोणी नाही केलं. आणि हा गृहस्थ सिडनी वेबचं एवढं समीक्षा करून राहिला, एवढं विश्लेषण करून राहिला. ती घराच्या अंदर गेली आणि म्हणाली का सिडनी वेब, तुम्हाला तुमच्या पुस्तकाचं समीक्षा करण्यावाला व्यक्ती आजपर्यंत भेटला नाही. तुम्ही त्याची तलाश करत होते, पण मी आज बाहेर जाऊन पाहिलं तर तुम्हाला जो व्यक्ती पाहिजे, तुम्हाला ज्या पद्धतीचं विश्लेषक पाहिजे, असा व्यक्ती बाहेर बसलेला आहे. मग त्यांनी सिडनी वेब, आणि ती बाई कोण? सिडनी वेबची पत्नी. मग सिडनी वेब ते ऐकलं, भारावून गेला तो. त्यांनी बाबासाहेबाला, म्हणजे सिडनी वेबला असं वाटलं का हा व्यक्ती खूप म्हातारा असेल बा, किंवा म्हणजे असे विचारवंत तर एकदम वयाच्या शेवटच असतात ना, म्हणजे दाढी मोठी झालेली, केस पिकलेले, खूप विचारवंत. बाबासाहेबाला त्यांनी बोलावलं, या. ते पाहून दंग झाले. ते पाहिल्यानंतर म्हणजे सिडनी वेबनी बाबासाहेबाला पाहिलं, जे त्यांच्या मनामध्ये एक इमेज झाली होती का हा व्यक्ती म्हातारा असेल बा आणि खूप मोठा हे असेल. बाबासाहेब त्यावेळेस यंग होते, 25 ते 28 वर्षाच्या दरम्यानचे. खूप आराम गेले आणि त्यांचं घर पूर्ण असं लायब्ररी सारखं पुस्तकात. बाबासाहेबांना कोणतेही पुस्तक वाचायसाठी आणि पूर्ण म्हणजे आपली लायब्ररी त्यांच्यासाठी खुली करून दिली. हे एक व्यक्तिमत्व, म्हणजे असा प्रभाव विदेशातल्या त्या विचारवंतावरती पडला. आणि दुसरं, हेराल्ड लास्की नावाचा व्यक्ती, तो त्याला आपण म्हणतो स्वतंत्र विचाराचा प्रणेता है ना, लिबरलिझमचा एक खूप मोठा विचारवंत मानला गेला, हेराल्ड लास्की. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल सायन्स, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. हा ग्रंथ एवढा क्लिष्ट भाषेमध्ये होता का सामान्य माणसाला तो समजणारच नव्हता. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचं पूर्ण समीक्षा करून टाकली. आणि ही गोष्ट ज्यावेळेस हेराल्ड लास्कीला कळली, त्यावेळेस हेराल्ड लास्की पूर्णतः म्हणजे भावुक झाले. कारण मी लिहिलेलं पुस्तक बरेचसे लोकांना कळत नाही, म्हणजे भाषा खूप क्लिष्ट होती त्याची, आणि या व्यक्तीनं त्याला एवढ्या सोप्या भाषेमध्ये त्याची समीक्षा करून टाकली. ज्या वेळेस मग बाबासाहेबांचं भाषण त्यांच्या देशामध्ये होतं, त्यावेळेस तिथे त्यांनी आपले लोक पाठवले का जा भेटून या त्यांना. आणि ते भेटल्यानंतर त्यांचं भाषण ऐकलं, बाबासाहेबांचं भाषण ऐकलं. आणि भाषण ऐकल्यानंतर ते लोक हेराल्ड लास्कीला जाऊन सांगतात का बाबासाहेबांनी एवढं प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे बा, आणि एवढं स्पष्ट भाषण दिलेलं आहे. ते ऐकल्यानंतर तो इथला भारावून गेला, त्यालाही वाटलं का हा व्यक्ती खूप म्हणजे वयस्कर असेल बा. त्यावेळेस बाबासाहेबांचं वर्ष 29 वर्षाचं होतं. बघा, एवढ्या कमी वयामध्ये बाबासाहेबांनी आपल्या विचाराची छाप हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी छाप पाडलेली आहे त्यांच्यावरती पाडली. म्हणजे हे एक व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं, हेराल्ड लास्की म्हणा किंवा सिडनी वेब पती पत्नी म्हणा, यांच्यावरती एक खूप मोठं वैचारिक प्रभाव निर्माण केलेला आहे. सर, आता यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. तुम्हाला असं वाटतं का धर्मांतरानंतर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्वाण नसते झाले, काही वर्ष अजून राहिले असते, किंवा लगेचच ते 2 वर्षातच गेले धर्मांतरानंतर? नाही, 2 महिन्यात. तर तसं नसतं झालं तर कदाचित आणखी काही सामाजिक बदल
झाले असते असं हा. तुम्हाला वाटतं का? बिलकुल बिलकुल नक्कीच. हे बघा, याच्याबद्दल सांगणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय पुरुष आहे. हे काही कोण्या एका जातीचे, एका धर्मात सीमित नाही. डॉक्टर बाबासाहेबांना समजणं म्हणजे म्हणजे त्या बाउंड्रीच्या पलीकडे जावं लागतो आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तुम्ही ऐकलं असेल का, ज्या वेळेस बाबासाहेब संविधान तयार करत होते आणि बाबासाहेबांनी संसदेमध्ये म्हटलं, म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने म्हटलं की या देशातला जवळजवळ 52% जो वर्ग आहे, जो याला आपण ओबीसी म्हणतो, हा खूप गरीब आहे. या लोकांची आपण म्हणजे काय म्हणतो त्याला, गणना केली पाहिजे आणि त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख एक दिवस सकाळी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना म्हटलं का, बाबासाहेब, अनुसूचित जाती जनजाती यांच्याबद्दल तुम्ही आरक्षणचा मुद्दा ठेवला आहे का? ओबीसी साठी ठेवा. बाबासाहेबांनी आपलं जे पुस्तक आहे, जे लिखाण आहे, ते त्यांच्यासमोर अक्षरशः पंजाबराव देशमुख ते वाचून रडले. म्हणजे त्यांचा म्हणजे ऊर भरून आला. का भरून आला? बाबासाहेबांनी अनुसूचित जाती जनजाती यांच्या रिझर्वेशनच्या अगोदर हे ओबीसीच्या वर्गाचं आरक्षण हा मुद्दा मांडला होता. त्याच्यानंतर अनुसूचित जनजातीचा मुद्दा मांडला, त्याच्यानंतर अनुसूचित जातीचा मुद्दा मांडला. म्हणजे खुद पंजाबराव देशमुखांनी म्हटलं का, आम्हाला वाटलं नव्हतं का तुम्ही ओबीसीसाठी एवढं कराल बा, पण बाबासाहेबांनी सगळ्यात अगोदर ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला, जो आज आपण मंडल कमिशनच्या नावाने इकडे खूप गाजला होता. तर हे दुसरी गोष्ट तुम्ही आता विचारली का, बाबासाहेबांचं धर्मांतर आहे की नाही. बाबासाहेबांना 1956 ला धर्मांतर केलं. बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. बुद्ध धर्माची दीक्षा काही तुरंत नाही घेतली त्यांनी. बऱ्याच वर्षापासून सामाजिक व्यवस्थेला त्यांनी इशारा दिला होता का, ही जाती व्यवस्था नष्ट करा, माणसाला माणसासारखं वागवा. जर माणसाला माणसासारखं तुम्ही वागवत नसाल तर ज्या धर्मामध्ये समानता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, असा धर्म मी स्वीकार करेन. विभाजन जर सोडत असाल तर, म्हणजे जातीय प्रथा जर सोडत असाल तर मी धर्मांतर करणार नाही. परंतु जातीय व्यवस्था भारतामध्ये एवढी चिकटून बसलेली होती तर ती सोडायचं नावच नव्हतं. जे जात नाही ते जात आहे ना. म्हणून बाबासाहेबांनी शेवटी जातीला कंटाळून आणि जातीमध्ये होणाऱ्या विषमतेला कंटाळून, अन्यायाला कंटाळून समता, स्वातंत्र्यता आणि बंधुता ज्याच्यामध्ये शिकवण आहे असा धर्म, बुद्ध धर्म. आणि बाबासाहेबांनी एक वचन पण दिलं होतं, मी काही बाहेरचा धर्म घेणार नाही, मी याच मातीमध्ये तयार झालेला धर्म स्वीकार करेल, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता आहे, ज्याच्यामध्ये जाती प्रथा नाही आहे, असा धर्म मी स्वीकार करेन. मग बाबासाहेबांनी पहिले घोषणा केली. घोषणा केल्यानंतरही काही त्याच्यावरती सामाजिक व्यवस्थेवरती बदल होईल असा परिणाम दिसला नाही. मग बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 दसऱ्याच्या दिवशी, कारण की दसऱ्याच्या दिवशी जे आपण त्याला म्हणतो
धर्मांतर जे म्हणतो आपण, ते सम्राट अशोकांनी पण केलं होतं. बौद्ध धर्म स्वीकार केला होता. आणि तोच दिवस, तो विजयादशमीचा दिवस होता. आणि तोच विजयादशमीचा दिवस, असं बाबासाहेबांनी असं काही मुहूर्त नाही पाहिला का म्हणजे दसरा येईल त्या दिवशी, म्हणजे 14 ऑक्टोबरलाच करू बा म्हणून. ज्या दिवशी सम्राट अशोकांनी, कोणत्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी धर्मांतरण केलं होतं, तो दिवस निश्चित केला. आणि दसरा जो विजयादशमीचा दिवस होता, त्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956ला हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि महत्वाचं म्हणजे काय, मी सगळ्या जनतेला सांगणार, बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या, है ना. बरोबर. कारण की डोक्यावर घेतलं तर त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात, है ना. पण डोक्यात जर घेतलं तर पूर्ण देश व्यवस्थित होऊन जाईल. बाबासाहेबाला डोक्यात घ्या तुम्ही, आणि डोक्यात घेऊन त्याचं आचरण करा. आणि आचरण करून पूर्ण सामाजिक व्यवस्था ही लोकशाहीला कशी पूरक होईल, आणि आपण विषमता कशी सोडू, सामाजिक बंधुत्व कशी निर्माण होईल, एकोप्याने कसे राहू, हा एक त्याच्यातला अर्थ निर्माण होईल. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकार केला. आणि त्यानंतर तुरंत 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा दिली, आणि 16 ऑक्टोबरला चंद्रपूरला दिली, चंद्रपूरला धम्मदीक्षा दिली. आणि त्यानंतर तुरंत 2 महिन्यांनी मुंबईला दीक्षा देणार होते. त्यांचा एक उद्देश होता का भारतातल्या सगळ्या लोकांना बुद्ध कळावा, भारतातल्या सगळ्या लोकांना काय भगवान बुद्धाचे विचार आत्मसात करावे, ज्याच्यामध्ये पूर्ण समानता आहे, ज्याच्यामध्ये दया आहे, करुणा आहे, ही जी भावना आहे, आणि ज्याच्यामध्ये कोणीही कोणाचा भेदभाव करणार नाही, अशी विचारधारा आहे. ते विचारधारा मी या भारतामध्ये राबवी. आणि असं जर बाबासाहेब जर जिवंत राहिले असते तर नक्कीच ते झालं असतं. कारण की मुंबईला खूप मोठा कार्यक्रम होणार होता, आणि त्यामध्ये खूप लोक दीक्षा घेणार होते. पण दुर्दैव असं झालं का 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबाचं रात्रीला देहावसन झालं, आणि नंतर त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न तिथेच थांबलं. म्हणून असं म्हणतात, 14 तारखेला एक जो रत्न पैदा झाला या देशामध्ये, या देशातले कोटी कोटी लोक, एका गाण्याची एक ओळ लक्षात आली माझ्या, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. या महामानवांनी या देशातल्या कोटी कोटी बहुजन लोकांचा का केला, विकास कसा व्हावा यासाठी शेवटपर्यंत धडपड केली. असंच हे एक बाबासाहेबांचं जे विचार आहे, हा या माध्यमातून मी सगळ्या लोकांना, चाहे तो कोणताही व्यक्ती असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पंथाचा असो, बाबासाहेबाचा जो ग्रंथ संपदा आहे, बाबासाहेबाचे जे मोठे मोठे विचार आहे, बाबासाहेब हा जगातला एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी राहासाठी घर नाही बनवलं, त्यांनी पुस्तकासाठी घर बनवलं. आज मुंबईला जाल तर राजगृह आहे, त्या राजगृहामध्ये पुस्तकच पुस्तक आहेत. आणि बाबासाहेबाला तर प्रत्येक पुस्तकाचं आकलन होतं की कोणत्या याच्यावरती काय आहे. बाबासाहेबाला भेटणारे जे विदेशी लोक म्हणायचे तर बाबासाहेब एवढी रात्र झाली तरी तुम्ही म्हणजे अभ्यास करत आहे काय याचे. बाबासाहेब त्यांना नेहमी उत्तर द्यायचे. बाबासाहेब म्हणायचे की माझा बहुजन वर्ग या देशातला झोपी गेलेला आहे,
त्यांना जाग करायसाठी मला जाग राहावं लागतं. त्यांना मला आज बनवायचं आहे, असं बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून म्हटलेलं आहे. म्हणून बाबासाहेबाची तळमळ, बाबासाहेब आणि बाबासाहेबाला एवढं मोठं करण्यामध्ये बाबासाहेबांची पत्नी रमाबाई यांचं खूप मोलाचं योगदान आहे. विचार करा का एक बाई घरी गोऱ्या थापून, काड्या इकट्ठा करून, त्याचे पैसे करून, ते पैसे आपल्या मुलाबाळांचं संगोपन करण्यासाठी ते करत होती. त्याच्यातला काही पैसा जमा करून ती बाबासाहेबांना अमेरिकेत पाठवत होती. म्हणजे जे काही पैसा जमा करायची गोऱ्या थापून, त्याच्यातला पैसा बाबासाहेब तिकडून म्हणायचे की माझ्यासाठी खायला नाही आहे बा, मी एक ब्रेड घेतो आणि लायब्ररीत बसून खातो. कधी कधी मला उपाशी राहावं लागतं, पाण्यासोबत ब्रेड खातो मी. तर काय रमाबाई आंबेडकरांना असं वाटायचं का माझे पती तिथे उपाशी राहतात, काही पैसे ते मनी ऑर्डर करायची. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही का पत्नीने त्यांना शिकवलं. म्हणजे जगातला एकमेव माणूस पत्नीच्या भरोश्यावर एवढा मोठा डॉक्टरेट होतो, शिक्षण घेतो, हे म्हणायला काही आपल्याला म्हणजे हे नाही. एवढं मोठं म्हणजे एक रमाबाईचं पण योगदान त्याच्यामध्ये. आणि उतरत्या काळामध्ये सविता आंबेडकर, डॉक्टर सविता आंबेडकर यांचं पण योगदान बाबासाहेबांना म्हणजे सहारा देण्यामध्ये झालं. कारण की संविधानाचं जेवढं काही लिखाण होतं त्या लिखाणाला सहकार्य करायसाठी आणि बाबासाहेब अनेक बिमारींनी ग्रस्त होते, त्या बिमारीतून त्यांना सावरण्यासाठी डॉक्टर सविता यांनी खूप बाबासाहेबांना आर्थरायटिसचा त्रास होता. बाबासाहेब अंगठ्याला दोरी बांधून अशी म्हणजे वरती टांगायचे आणि पाय सीधा करून बसून लिहायचे. एक उदाहरण सांगतो. बाबासाहेब असे वाचायला बसले एक दिवस. नानकचंद रत्तू नावाचा त्यांचा एक हे होता, पिये होता. तो संध्याकाळी रात्री बाबासाहेब वाचायला बसले आणि मग नानकचंद रत्तू रात्रीला 9 वाजता आला. म्हणाले बाबासाहेब मी घरी जातो. म्हणाले जातो. सकाळी नानकचंद रत्तू वापस आला आणि बाबासाहेबांना म्हटलं, बाबासाहेब वाचनामध्ये एकदम तल्लीन होते. मग काही वेळाने बाबासाहेबांनी असं वळून बघितलं. बाबासाहेबांनी त्याला म्हटलं, अरे नानकचंद तू गेलास नाही अजून. म्हणजे या शब्दांनी बघा, रात्रभरापासून तो व्यक्ती नुसतं वाचन करत आहे. हा व्यक्ती घरी जाऊन वापस दुसऱ्या दिवशी आला तरी बाबासाहेब वाचनामध्ये एवढे मग्न होते का त्यांना कळलं नाही का दिवस उजाडला. म्हणजे हे विद्वान लोकांची हे जे एक विशिष्टता आहे. बाबासाहेब एवढे मोठे विद्वान होते, म्हणजे वाचण्याच्या पलीकडे ते तहान भूक सगळं विसरून जायचे. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आता 135वी जयंती आपण आज मनवतोय किंवा साजरी करतोय. तर तुम्ही काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना? हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण पूर्ण भारतामध्ये सर्व लोक मोठ्या उत्साहाने मानवतो आहे. मला हेच सांगायचं आहे की डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवरती आपण सगळ्या लोकांनी, कोणताही व्यक्ती असो, त्यांनी या देशातल्या गोर गरीब पीडित जे लोक आहे, कोणाला पैशामुळे शिकता येत नाही, कोणाला शिक्षणासाठी जाते तर राहायची व्यवस्था होत नाही, अभ्यासाची व्यवस्था होत नाही, तर अशा ठिकाणी अशा लोकांना म्हणजे उपक्रम राबवावा का जे गरजू लोक आहेत आणि खरंच त्यांना मदतीची गरज आहे
अशा लोकांना शिक्षणासाठी समोर या, शिक्षणाला हातभार लावायसाठी समोर या. बरेच आपल्या देशामध्ये बरेच असे ठिकाण आहे, मंदिरे आहे, विहार आहे, बरेच ठिकाण लावून राहत, त्याला लॉक लावून राहतं. अशा ठिकाणी का बरं आपण या गरीब मुलांना राहू देत नाही? का बरं त्यांना त्या ठिकाणी ठेवून त्यांना पुस्तकाचा खर्च किंवा त्यांना जेवणाचा खर्च आपण करून त्यांना चांगल्या ठिकाणी एज्युकेशन देत नाही? एज्युकेशन, बाबासाहेबांचा उद्देश एज्युकेशन होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग हेच आपल्याच समाजातले जे लोक आहेत, जे बांधव आहे, हे बांधव त्यांच्याजवळ पैशाची कमी आहे, कोणते सोर्सेस नाही त्यांच्याजवळ, त्यांचे मुलं, त्यांना शिकण्यासाठी ही व्यवस्था ज्यांच्याजवळ आहे त्यांनी का करावी नाही? त्यांनी करावी आणि या देशातल्या प्रत्येक लोकांना शिक्षण मिळवून द्यावं, सहकार्य करावं, असा माझा उद्देश आहे. आणि बाबासाहेबाला डोक्यात घ्यावं आणि या देशामध्ये बाबासाहेबांचे विचार पूर्णतः, बाबासाहेब असे व्यक्ती आहे का प्रत्येक विषयावरती त्यांचं लिखाण आहे, प्रत्येक विषयावरती. बस एवढं म्हणून मी सगळ्यांना निरोप देतो. जय भीम, जय भारत. नमस्कार. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.